हिंगोलीच्या पोत्रा शिवारात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। बिबट्याचा कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये ठेवलेल्या मृत वासरावरती ताव त्या बिबट्यानं मारलेला आहे। बिबट्यानं ट्रॅप कॅमेरा पंजानं खालीही पाडलाय। तर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग गावामध्ये तळ ठोकू नये। हिंगोलीच्या पोत्रा शिवारात बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। ट्रॅप कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये ठेवलेल्या मृत वासरावर बिबट्यानं ताव मारलाय। तर कॅमेरे सुद्धा पंजानं खाली पाडलेत। तर दुसरीकडे वनविभागाचं पथक हे बिबट्या आढळलेल्या भागात तळ ठोकू नये, नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहनही करत आहे। तर या बिबट्यामुळे पशुपालक सुद्धा हे चांगलेच आक्रमक झाले। तेलंगवाडी शिवारामध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे। ज्या भागामध्ये बिबट्याचं दर्शन झाले त्याच भागामध्ये आपण आहोत आणि याच भागामध्ये जे आहे एका गायीच्या वासरावर बिबट्या हल्ला आहे। हे त्याचे अर्धवट जे आहेत खालेले भाग आहेत आणि या ठिकाणी जे आहेत शेतकरी चांगलेच धासलेले आहेत आणि ज्या भागामध्ये बिबट्यानं हल्ला केला होता त्याच भागामध्ये आहे वन विभागाच्या वतीने हा पिंजरा या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात आलेला आहे। खरं तर हा पिंजरा जो आहे अहमदनगरहून या ठिकाणी हा बोलवलेला पिंजरा आहे आणि आता यामध्ये पिंजऱ्यामध्ये लवकरात लवकर बिबट्या कधी कैद होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण याला लवकरात लवकर न्यावं अशी मागणी आहे तर ही शेतकऱ्यांतून केली जात आहे। वन विभागाचे अधिकारी आपल्या सोबत आहेत। मॅडम मला सांगा नेमकं या भागामध्ये बिबटे किती आहेत? कारण शेतकरी म्हणतात 5 ते 6 बिबटे आहेत। नेमकं ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे? सत्यता सांगायची गेली तर साधारणतः बऱ्याच लोकांच्या अनुभवावरून इथं ह्या शिवारामध्ये 3 बिबट्या असल्याचं निदर्शनास येत आहे। मागच्या 4 दिवसांपासून आम्ही ह्या शिवारामध्ये पेट्रोलिंग करतोय। तर आता नागरिकांनी घाबरण्याचं अजिबात कारण नाहीये। वन विभागाच्या वतीने यांना एवढंच आवाहन करण्यात येत आहे की हे जे आम्ही पिंजरे वगैरे बसवतोय याच्यामध्ये जर बिबट्याला म्हणजे जेरबंद करण्यासाठीचा आमचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न आम्ही करतोय। तर आम्हाला इथे जे काही आवश्यक सहकार्य लागणार आहे ते सहकार्य त्यांनी करावं, जेणेकरून बिबट्याला आपल्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल। 4-5 दिवस झाले आमचे लोक रोहीच्या म्हणजे शेताच्या संरक्षणासाठी तुरीच्या शेंगा असल्यामुळे रोही ते खात असल्यामुळं शेतात येतात रात्रीला। तर ते रोही पाहायला आले असता हे वाघच त्याच्या नजरेस पडले। तेव्हापासून सगळं भीतीचं वातावरण झाले। त्याच्यामुळे शेतात कोणी रोजाने यायला तयार नाही। वन विभागानं आत्ताच इथं काल इथं एक कॅमेरा लावला होता, आज इथं पिंजरा आणलेला आहे आणि लवकरात लवकर आमची वन विभाग एवढीच मागणी आहे की जे काही इथं बिबटे आढळलेले आहेत ते इथून या परिसरातून घेऊन जावेत, ही अशी आमच्या शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, पोत्रा परिसर, हिंगोली।